कन्या राशीसाठी हा सप्ताह काही गोष्टींमध्ये अडचणी निर्माण करणारा असा जाणार आहे। तरी कोणतेही तुम्ही कार्य करणार असाल किंवा कोणतेही काम करत असाल तर नीट विचार करा आणि मगच कोणतेही निर्णय घ्या किंवा कोणतेही कार्य आपल्या हाती घ्या, नाहीतर उगीचच नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे। अचानकपणे आपल्या मनामध्ये एक प्रकारची अशांतता नांदेल। सतत एखाद्या विषयाची चिंता तुम्हाला भेडसावेल आणि तुम्ही याचाच विचार करत बसाल आणि त्यामधून आपली इतर कामेही आपल्या हातून नीट होणार नाहीत, व्यवस्थित होणार नाहीत। तुमच्या मनामध्ये एक प्रकारचे विचारांचे चढ उतार राहतील आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची निर्णय घेण्याची क्षमता तुमची जराशी डगमगेल आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासातही कमतरता तुम्हाला जाणवेल। योग्य निर्णय योग्य त्या वेळेला घेणे तुम्हाला थोडेसे अशक्य असंच होणार आहे आणि या सर्वांचा आपल्या जीवनावर नक्कीच प्रतिकूल परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। कोणतेही नवीन काम सध्या आपल्या हाती घेऊ नका, कारण तुमची मनस्थिती थोडी चलबिचल असल्या कारणाने नवीन कामामध्ये काही गंभीर चुका होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सध्याचा काळ जरा शांत रहा। जमलं तर अध्यात्माची मेडिटेशनची मदत घ्या, म्हणजे सर्व काही ठीक होईल। अचानक सर्व प्रकारच्या अडचणी तुमच्या समोर येऊन उभे राहतील आणि यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपल्याला लवकर सापडणं मुश्किल होणार आहे आणि त्यामुळे आपण आधीच याची दक्षता घ्या। तुम्ही जर कुठे प्रवासाला जाण्याच्या विचारामध्ये असाल तर थोडेसे सांभाळूनच जा, कारण अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर जास्तच गरज असेल तरच प्रवास करा, नाहीतर तो टाळलेलाच तुमच्यासाठी बरा पडणार आहे। कोणाशीही बोलताना जरा जपूनच बोला, कारण आपल्या नकळत आपण इतरांचे मन दुखवाल आणि त्यामुळे आपल्या जवळच्या संबंधांमध्ये एक प्रकारची कटुता निर्माण होईल। सध्या तरी आपण याची दक्षता घेणे हे फार महत्त्वाचे आहे। आपण जर नवीन एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवणार असाल तर सध्या तरी आपण थोडेसे थांबलेलेच बरे पडणार आहे, कारण आपल्याला हवे तसे परिणाम किंवा लाभ मिळण्याची शक्यता ह्या सप्ताहामध्ये थोडीशी कमी दिसत आहे। उलट नुकसानच होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडंसं थांबा, वाट पहा। जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही कुठे विवाहासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच प्रयत्न करा, परंतु तुम्हाला हवे तसे परिणाम मिळू शकेल याची गॅरंटी देता येणार नाही। तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळतील असंही सांगता येणार नाही, परंतु प्रयत्न तुम्ही चालूच ठेवा। सोबतच जर एखादे लग्न तुम्हाला जुळतंय असंही वाटत आहे तर त्यामध्येही अचानकपणे काही अडचणी उत्पन्न होतील आणि त्यामुळे स्थितीला सांभाळून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। प्रयत्न अजिबात सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, नक्कीच तुमच्या प्रयत्नाला फळ मिळणार आहे। फक्त ही काळ सध्या त्याच्यासाठी योग्य नाही असं तुम्ही समजू शकता। तुम्ही जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपला पार्टनर आपल्यावर क्रोधित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सध्या तरी आपण थोडेसे शांत राहिलेलेच बरे पडणार आहे। व्यावसायिक वर्गाला सध्या तरी खूप अडचणींना सामोरे जावे लागणारा असा हा सप्ताह असणार आहे, म्हणजे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे लाभ मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे। तुम्ही प्रयत्न करत आहात, कार्यही तसेच करत आहात, परंतु तुम्ही जी काही अपेक्षा केलेली होती तेवढेच तुम्हाला लाभ मिळतील हे सांगता येणार नाही। त्याच्यापेक्षा कमीही लाभ मिळू शकतील, परंतु हताश होऊ नका, निराश होऊ नका, प्रयत्न करतच राहा। चढ उतार तर असणारच आहे, व्यवसाय आहे, ठीक आहे। जर तुम्ही कोणता नवीन करार करण्याच्या विचारात असाल तर ह्या सप्ताहामध्ये थोडंसं त्याला अल्पविराम घाला, कारण नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे। एखाद्या करारामध्ये अडचणी अचानकपणे उत्पन्न पण होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं ब्रेक घ्या आणि चांगला काळ बघून, चांगला मुहूर्त बघून तुम्ही तो काही नवीन करार आहे त्याच्या संबंधी पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अचानकपणे काही अडचणी त्यांच्या समोर येऊन उभे ठाकतील किंवा नवीन आव्हानांचा सामना तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी करावा लागू शकतो, तर त्यासाठी तुम्ही जोमाने तयार राहा। सोबतच तुमचे जे काही सहकारी मंडळी आहेत त्यांच्यासोबत जरा नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करा। जरी आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग आला किंवा मतभेद झाले तरीही क्रोधित अजिबात होऊ नका। क्रोध हा आपला शत्रू आहे हे लक्षात ठेवा। काहीही झालं तरी स्वीकारा, शांत राहा, संयमाने घ्या, सहनशीलता बाळगा, कारण इथे क्रोधामुळे तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे। तरीही या गोष्टींचा तुम्ही विचार करा। तरुण वर्गाला हा सप्ताह पाहिजे तसे परिणाम मिळणारा असा राहणार नाहीये।
तुम्ही भरपूर कष्ट करत आहात, भरपूर मेहनत करत आहात, परंतु बरेच दिवस झाले तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळत नाहीत आणि ह्या सप्ताहात सुद्धा अगदी तुम्हाला भरपूर काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे। परंतु प्रयत्न करत राहा, मेहनत ही चालूच ठेवा, नक्कीच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळतील। जे कोणी नोकरी शोधत असतील किंवा नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नोकरी मिळण्यासाठी थोडंसं वाट पाहावी लागणार आहे। नक्कीच हा काळ थोडासा तुमच्यासाठी प्रतिकूल असा प्रतीत होत आहे, हरकत नाही, हा काळ ही निघून जाणार आहे। टेन्शन घेऊ नका, हताश होऊ नका, प्रयत्न अजिबात थांबवू नका। महिला वर्गाला मात्र हा सप्ताह खूपच अशांततेने असा भरलेला राहणार आहे आणि साहजिकच आहे, तुमचं मन अशांत आहे, त्यामुळे त्या मनाचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे। शरीरावर एक दुष्परिणाम होऊन तुम्हाला काही आरोग्यिक समस्या पण निर्माण होऊ शकतात। जे कोणी वर्किंग वुमन असतील त्यांनाही भरपूर मेहनत करावी लागणार आहे, काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो किंवा अचानकपणे तुमच्या अंगावर काही जबाबदाऱ्या येऊन पडतील तर त्याच्यातही तुम्हाला उतरावे लागणार आहे, त्याचाही सामना तुम्हाला करावा लागणार आहे। त्यामुळे सहनशीलता बाळगणे खूप महत्त्वाचं आहे। एखादा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल महिला तर थोडीशी वाट बघा, सध्या तरी एक स्टॉप करा, तुमचे जे काही असेल ते डोक्यामध्ये तयार ठेवा सगळा प्लॅन आणि जेव्हा चांगला सुंदर मुहूर्त येईल त्यावेळेस तुम्ही ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गालाही पाहिजे तसे निकाल लागणार नाहीत, परंतु जे लागलेले निकाल आहेत ते निराशाजनकही असणार नाही आहेत, परंतु फक्त तुमच्या अपेक्षेपेक्षा काही प्रमाणामध्ये कमी असतील, परंतु जे तुम्ही कष्ट केलेले आहेत त्याचेच परिणाम असं समजा आणि जास्त प्रमाणामध्ये प्रयत्न करायला सुरुवात करा। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मात्र त्यांना नवीन ठिकाणी अभ्यासासाठी जाण्याची शक्यता आहे किंवा काही नवीन अभ्यासाबाबतीत गोष्टी त्यांना शिकावयास मिळतील। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची ह्या सप्ताहामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्या मनाला जी शांती मिळेल ती खूप सुंदर असणार आहे, अद्भुत अशी शांती मिळणार आहे। एक प्रकारची नवीन मनशांती त्यांना लाभेल आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अध्यात्माची आवड निर्माण होईल। एकंदरीतच पाहता हा सप्ताह सर्वार्थाने प्रतिकूलच आहे किंवा अशुभ फळे देणारा असा जाणार आहे। हरकत नाही, ही एक काळ आहे, वेळ आहे, निघून जाणार आहे। येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सर्वांनी पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।